हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सकाळच्या 11:30 वाजून गेल्यात, नाश्ता वगैरे झालाय, स्वयंपाक बनवून झालाय आणि छोटे मोठे जे काम होते ते सुद्धा झालेत आणि मी चालले आता बाहेर। कशाला चालले नंतर तुम्हाला सांगते पुढे। पण सचिनचं अर्जंट मध्ये काम निघलं तर ते गेलेत ऑफिसला आणि आता धम्मासोबत मी चालले वाटून। धम्मा कोण तर तुम्हाला तर माहित असेल, तुम्ही जर हमेशा व्हिडिओ बघत असाल आणि जरी माहित नसेल तर धम्मा माझा लहान भाऊ, तर त्यासोबत मी चालले आता। तर चालले बाहेर, कुठं चालले ते पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल। तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका। तर चला आता पटापट जाऊया आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। धम्माची एवढी घाई असती बापरे, सगळे आमच्या घरचे सगळे घाईच करतात, एकदम घोड्यावर बसलेले नसतात। आली का आली का आली का म्हणलं आले रे बाबा ठेव। सचिन आणि मी प्रोमोमध्ये आलो। कशाला आलो पण माहिती नाही। 2.5चा रिफ्रेश मोड दिला आहे, ज्याच्यामध्ये स्टीम यूज होते। हाय तो माझा 10 kg मोटरला बेल्ट आहे, पॅनल वगैरे पण आहे। ही याची मोटर वेगळीच आहे। याची मोटर जी आहे ती PMS मोटर, जे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये जे यूज होते, बेल्ट येतो त्याच्यामध्ये नाही। त्याच्यामध्ये जी मोटर वापरली आहे ती परमनंट मॅग्नेटिक सिंक्रोनस मोटर आहे। त्याच्यामध्ये गॅस व्हायब्रेशन नॉइज लेवल खूप कमी आहे। वॉशिंग मशीन खरंच बापरे, दुकानामध्ये आलं ना कोणत्या, जर कोणती वस्तू आपल्याला विकत घ्यायची असेल तर इतके मस्त असं पटवून सांगतात की हे चांगलं आहे हे चांगलं आहे म्हणून। हे माणूस एकदम कन्फ्यूज होऊन जाते की कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही। तर आता एक वॉशिंग मशीनबद्दल इतकं सांगितलं की आता सचिनला ते आवडायला लागली आणि दुसरी पण चांगली वाटत होती। पण आता हो काय होते, सचिन म्हणजे 15-20 मिनिटांनी मी तुम्हाला फोन करतो म्हणून आलो आहे। आता मला पण द्या। तर सचिनला तीच मशीन आवडली आता, तरी म्हणते आपण एकदा इथं ह्याच्यात जाऊन बघू, LGमध्ये जाऊन बघू। तर गाडी लावायला तिकडे जागा नव्हती, त्यासाठी आम्ही इथं चलत चाललो। 5-10 मिनटं लागली जास्त जास्त। त्या मशीनबद्दल एवढं सांगायला आले की चांगले ही आहे, जुनं ब्रँड आहे हे सांगायला आले। आणि दुसऱ्या मशीनबाबत असं की एवढं चांगलं आपण सांगत नव्हते, पण तीच एक मशीन अशी आहे की सगळ्यात जास्त त्याची प्राईस जास्त आहे आणि त्याच्याबद्दल सांगतात। ठीक आहे, त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं काम आहे घ्यायचं कोणते घ्यायचे कोणते आपण ठरवलं पाहिजे। पण एवढं पटवून सांगत होते, म्हणलं काय नाही आत्ताच लगे बिल करून देतात वाटतंय म्हणलं। आणि सचिनला इकडून असं दोघं तिघांना असं उभा राहिले आणि सर ही चांगले सर ही चांगले म्हणलं आता काय नाही, म्हणलं आता करते काय नाही, त्यांच्याकडे बोलता पण यायला काहीच नाही। LGमध्ये आलो आहे आणि आल्यानंतर 2च मिनिटांनी त्या माणसाचा फोन आला आहे, सर मशीन चांगली आहे आणि घ्या म्हणून। म्हणलं ठीक आहे। तर फायनली बघू शकता ही वाली मशीन बुक केली आता। तर ही आवडली, ही पण छान वाटत होती, पण ही आहे ती 10 किलोची आहे आणि ही 12 किलोची। पण ही ठीक आहे नीट, त्याला नीट फिट करायचं म्हणलं तर खराब झालं तर भेटलंही पाहिजे लगेच। नसतं असं घ्यायचं काहीतरी की पण त्याचं सामानच नाही भेटलं की मग काय नाही होत, तसंच पडीक राहून जातं। LG स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे सगळ्या, मग त्यांचं सगळं काय सामान भेटलंच आपल्याला, असं नाही म्हणा काय नाही भेटणार। आणि जे आपण पहिले बघितलं त्याचं तो बाहेरचा ब्रँड आहे, घेतला नाही आणि मग त्याचं काही खराब झालं तर सामान भेटणार नाही मग भेटू। 1919 कंपनी कोणाची ते पांढरे बघितले
हरकत नाही फिक्स मध्ये सांगा की ही चांगली वाटली का ती चांगली वाटली, घ्यायची कोणती? ती 100% ड्रायर वाटते. इलेक्ट्रोलक्स फक्त ड्रायव्हसाठी का बाकी दुसऱ्या सगळ्या गोष्टी? नाही, बाकीच्या पण. आता ही आपण जी बघितली 44 हां ही जी आहे ती 80% आहे. बाकी फंक्शन सेम. बाकी वॉशर ड्रायर आणि आता ते किती किलोची होती? 9 किलोची होती ना? 900. आणि हे काय किती? हे 12 किलोची. 12 किलोचे आहे 44,000 रुपये फायनल प्राईस. सगळं कट करून सगळा डिस्काउंट ते करून 44 येईल. हां ना? त्याची 69,000 रुपये किंमत. 69,000. आणि हे पण जे घ्यायचे ते कोणती? हेच घेतली वाटतं LGची. हां, LGची घेतली पण त्यांचं मॉडेल वेगळं असतं. हां आहे हां ठीक आहे. कोणती मग करायची? कोणती घ्यायची मग? तीच घेऊ घ्यायची? LG. हां LGची काय म्हणलं? फिनिशिंग त्याची भारी होती. तुम्ही राऊंड घेऊ. लुक जो होता त्याला असा हात लावला तर ते लुक कळत होता लगेच. हां पण तुम्ही असं करा, आणल्यानंतर मी घरी आल्यावर मी हेच म्हणा की तीच चांगली, म्हणजे मग मला घरी नेलं ते आवडत नाही असं. हां आता धुवायचं तुला, त्याच्यामुळे तुला आवडलं माझं. तुला जी आवडत ती घेऊ. तुला जे आवडून ते घेऊ. तुम्हाला पण आवडली पाहिजे ना. मला काय, मी काय कपडे धुणार आहे त्याला. पुढे जाऊन काम नाही काढणार ना ते? हम्म? काम नाही काढणार ना? आता मशीन आहे ती, मशीनचं काय सांगता येतं. आज नेली उद्या खराब झाली काय करतो. 10 वर्षांनी खराब झाली. 10 वर्षाने खराब झाली. 10 वर्षाने खराब झाली ते नीट करून घेऊ किंवा नवीन घेऊ, त्याचं काय. पण 10 वर्ष मशीनचं असते, मशीनचं काय सांगतात. 10 वर्ष तर व्यवस्थित चालायला पाहिजे. चालेल. चालतं मग आपण. गुढीची कोणती होती? आहे आहे तिथे त्याने दाखवलीच ना आपली, फक्त असं चलता दाखवलं आणि केलं. बाकीचं तर कशाचं नाही सांगा, ती चांगली कोणतीच नाही ते सांगायला लागले म्हणून सांगायला लागले. त्यानं तेच सांगितलं ना, डिस्प्लेला जर हे ठेवलं हां त्या कुठतरी हे कोणतंच नाही म्हटलं. हां ओळखीचा होता म्हणून तू सांगत होता. तुमच्या ओळखीचं होता? नंतर आल्याला अच्छा टी व्ही कुठूनच घेतले ना? हां मग फ्रीज वगैरे इथून घेतलं. घरी जाईपर्यंत अजून ठरवा कोणती घ्यायची. आता का तर मी डबल नाही ना, आता तुम्हाला ती घेऊन यायची, कोणती घेऊन यायची ती घेऊन कोणीतली आवडेल ती घेऊन काय नाही पडत. आता डबल नाही येणार. हां ठीक आहे ठीक आहे का? 10 किलोची आवडली का 12 किलो? 10 किलोची चांगली होती. 10 किलोची चांगली होती, 12ची बी चांगली होती. ती किती होती? 9ची होती ना? 9 किलो. सगळ्यात पहिलं मला भूक लागली, मी तर सकाळपासून काहीच खाल्लं नाही. काय काय 3-3:30 वाजले. काय म्हणलं? गरम वडापाव खायचा असेल सांग. खाईल ना, भूक लागली. तर आता एका साईडला थांबलोय. सचिन गेले तो वडापाव आणायला. भूक लागली मला, 3:30 वाजले आणि सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. नाश्ता बी केला नव्हता मी. नाश्ता बनवला होता सगळ्यांना दिला, पण मी काय केला नव्हता. एक तर घाई गडबडीत परत जायचं म्हणून म्हणलं माहीत नाही किती वेळ लागतो किती नाही. मग जेवण केलेलं की जेवण बनवलं आणि बाकी काय छोटे मोठे कामं होते ते केले आणि थोडेसे भांडेसुद्धा उरले होते. नंतर ह्यांनी जेवण केलेतच नाही आलं म्हणलं घास आणि मी आले निघून. तर मी काहीच खाल्लं नव्हतं, भूक लागली. तर आता सचिन गेलं तो वडापाव आणायला. आले पण लवकर भेटले. मस्त असा मस्त आहे वडापाव.
असं झालं कोण कुठं चाललंय तेच कळलं नाही. हा हे बघा ती पण आडवी आलेली, ही तो उभी, ती बस तिकडे, ती टेम्पो उभा, इकडे बी सगळी गर्दी, कुठून कुठं जायचं. आणि गाडी जरा पण हाला नको तीच एक हल्ली बाबा इकडली एक बस गेली आता. तिकडून जास्त गर्दी होती म्हणून सचिननं वापस काय गेलं, गाडी वळवली. आता वापस तिकडून चाललोय. आता हे बघ एक तर माणूस थकून येते आणि ते वरती चलत जायचं म्हणलं की नको नको वाटतंय. बेलवाचा ना वापस. तर चला घरी आले आणि हा व्हिडिओ आता इथं संपवते. मशीन उद्याच्याला येईल, अजून सांगितले ना, फिक्स केली नाही आहे. जी LGची होती तीच मला आवडली आणि सचिनला वेगळा ती पांढरी आवडली, LGची आवडली. बघूया आता फोन केल्यानंतर हे कन्फर्म होईल आणि उद्याच्याला घरी येईल. आणि हा व्हिडिओ इथं संपवते. आल्यानंतर मशीन तुम्हाला दाखवणारच आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला, हाईप करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया उद्याच्या.